बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. चतुर्थ खंड भाग 3. मनुष्य, मन आणि मनोबल. अशुद्धता. मन घडविते तसा मनुष्य घडतो. कुशलाच्या शोधाचे प्रशिक्षण मनास देणे हे सदाचरणाच्या मार्गावरील पहिले पाऊल आहे. बौद्ध जीवनमार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान आहेत. मनुष्य जर दृष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्याबरोबर असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्याबरोबर राहते. मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते. ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वखवकलेले असते, अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे, कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते. तू आपल्या स्वतःस एक द्वीप म्हणजे बेट बनव. परिश्रमाने चित्तबळ नाहीसा होईल. दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोचशील. ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हिन कणाकणाने जाळून टाकतो, त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो, त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. भिक्खूंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे, अशा माणसाला जीवन सहज आहे. परंतु जो विनम्र आहे, पवित्र अपवित्र याचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मळ आहे, अशा बुद्धियुक्त माणसाला जीवन कठीण आहे. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो, जो परदारागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो, तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो. माणसा, हे लक्षात ठेव, संयमहीनाची स्थिती चांगली नव्हे. लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्नपाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. परंतु ज्याच्या मनातून या विचाराचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते. कामासक्तीसारखा अग्नी नाही आणि लोभासारखा पुराच्या पाण्याचा लोढा नाही. परदोष हे सहज दिसतात, परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी अपेशी फासा लपवून ठेवतो, त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवीत असतो. जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होतात चिडू लागतो, त्याचे दोष विकार वाढतात आणि तो त्या विकाराच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो. पापापासून दूर राहा, पुण्यकर्म करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा, ही तथागत बुद्धाची शिकवण आहे. स्वत्व आणि स्वत्व विजय. जर एखाद्याला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळविण्याचा परिपाठ ठेवावा, हा बौद्ध जीवनमार्ग आहे. मनुष्य हा स्वतःचा स्वामी आहे, दुसरा कोण स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण. जो मूर्ख मनुष्य अहर्त आर्य शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो, त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक पोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते. आपणच अकुशल करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो. आपणच पापाचा त्याग करतो. आपणच आपणाला शुद्ध करू शकतो. शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. जो केवळ सुखोपभोगासाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी आणि दुबळा आहे, तो ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते
त्याप्रमाणे आपल्याच आततायीपणाने नाश पावेल. ज्याच्या ठिकाणी भोग लालसा नाही, ज्याचे इंद्रिय दमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्ह व बळकट असतो, तो ज्याप्रमाणे वज्रकाय पर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही, त्याप्रमाणे तो पतन पावत नाही. जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी, मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाणा माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे. असे म्हणतात, जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा स्वसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतः शुद्ध करू शकतो, तेथे दुसरा कोणी शुद्ध करायला येत नाही. युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो स्वविजय मिळवतो तोच परमवीर होय. मनुष्य हा स्वतः स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वतः स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे. जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतः शुद्ध करू शकतो, तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही.